हॅलो गाईज, वेलकम टू माय लास्ट व्लॉग ऑफ इंदोर. आम्ही थांबलो होतो हॉटेल सोमदीप पॅलेसमध्ये इंदोरला आणि तिथनं आम्ही निघालो छप्पनसाठी आणि सराफा बाजार. हे दोन प्लेसेस आम्हाला एक्सप्लोर करायचे होते. आम्ही लास्ट इयर पण गेलो होतो, बट ह्या टाईम म्हणजे इंदोर अशी सिटी आहे ना जी तुम्हाला वाटेल की सारखं दरवर्षी तरी ॲटलिस्ट महाकालला गेल्यावरती तुम्ही विजिट करावं, कारण की छान वाटतं तिथे. एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स, एकदम छान वाटतं. तुम्ही एकदा नक्की एक्सप्लोर करा हे दोन बाजार. आणि मग तिथे छान छोट्या मुलांसाठी गेम्स वगैरे होते. आपले छोटे छोटे स्टॉल्स लागले होते, बलून्स वगैरे तुम्ही बघू शकता. आणि मग तिथे थोडं शॉपिंगसाठी पण होतं मुलींच्या, आणि कोणाला शॉपिंग आवडत नाही. आणि मग पुढे आम्ही गेलो छप्पनसाठी. तिथे लेन सुरू झाली. तिथे व्हरायटी होते खूप जेवणाचे, नॉनव्हेजपासून ते व्हेजपर्यंत सगळे. आणि तुम्ही बघू शकता हे टोनीज हॉटडॉग होतं, ते आम्ही ट्राय केलं, बट काही एवढं आवडलं नाही मला, फ्रँकली स्पीकिंग. आणि मग तिथे खूप सारे स्टॉल्स होते, पाणीपुरी, दाबेली. परत हे चिप्स आम्ही ऑर्डर केले, हे आपल्या इथे पण भेटतात, पेरी पेरी. आणि हे जे युनिक होतं ते आहे कॉर्नचा किस. तुम्ही बघू शकता इकडे जिलेबी तळत आहेत, मी ते पण व्हिडिओजमध्ये घेतले. तिथे कचोरी पण फेमस होती, कोकोनट कचोरी. आणि मग चाट घेतला आम्ही. आणि मग हे चाप्स पण होते, बट आम्ही नॉनव्हेज ट्राय केलं. आणि हे होतं बेस्ट सगळ्यात, कुनाफा, कोकोनट कुनाफा. आणि खूप यम्मी होता हा ॲक्च्युली. आणि म्हणजे युनिक, मी फर्स्ट टाईम खाल्ला होता कुनाफा. खूप ऐकलं होतं कुनाफाबद्दल. कसं वाटलं आणि कुनाफा? तुम्ही हे रिॲक्शन बघू शकता. हे घेतलं होतं आम्ही. आणि मग आम्ही तिथे थोडं अजून एक्सप्लोर केलं. हे शॉप आहे जे कुनाफा घेतलं होतं आम्ही, बारिश कुनाफा. आणि हे आहे पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न्स होते. आणि हे घेतलं होतं सॅम्स मोमोजमधून, ते पण खूप यम्मी होते. आणि मग आम्ही ट्राय केलं, अजून तिथे व्हरायटी ट्राय केली अजून फूडची. आणि मग आम्ही थोडेफार फोटोज घेतले इथे छप्पन नावाच्या इथे. आणि मग आम्ही फायनली ट्राय केलं हे गोवा 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 पेरू गोवा पेरू शॉट. आपला पेरू पिऊन बघ तू कसा असतो पेरू. यम होतं. त्यांनी गोवामध्ये पूर्ण सिरप टाकलं होतं, मस्त यम्मी होतं. आणि तिथे जामून शॉट्स पण भेटत होते, ते पण ट्राय केलं आम्ही. तुम्ही बघू शकता सगळ्यांचे रिॲक्शन्स. पेरू शॉट कसा पेरू शॉट. इंदोर जामून शॉट म्हणून तिथे एक शॉप आहे लय छोटं, तुम्ही तिथे ट्राय करू शकता. आपलं जामून घेऊ आता. म्हणजे युनिक होतं हे पेरूमध्ये आणि मग आम्ही थोडेच पुढे गेलो, थोडं टाईमपास करत होतो, कारण की सराफा बाजार लेट ओपन होतं, म्हणून आम्ही म्हटलं तिथेच थोडं फिरूया. आणि तिथेच शिवायचं एक फेवरेट भेटलं डिश आम्हाला. हे होतं स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट सिरपमध्ये डिप करून. खूप व्हिडिओज बघितले होते याचे, बट कधी ट्राय नव्हतं केलं हा कॉम्बिनेशन. त्या दिवशी ट्राय केला आणि छान होतं, छान वाटलं. म्हणजे जरा युनिक, आंबट आणि स्वीट, जरा छान होतं हा कॉम्बिनेशन. तुम्ही नक्की ट्राय करा गेल्यावरती. आणि मग हे फर्स्ट टाईम मी बघितलेलं हे फ्रूट्सचं आईस्क्रीम. आपल्या इकडे पण आहे, बट तिकडे ट्राय केलं आम्ही, छान होतं ते पण आईस्क्रीम. आणि मग आम्ही निघालो सराफा बाजारसाठी. तिथे हार्डली 15 मिनिट्स लागतात तिथून सराफा बाजारसाठी. आणि मग आम्ही पोचलो अहिल्याबाई होळकर पॅलेसच्या इकडे. तिकडे खूप फोटोज काढले आम्ही. छान होतं असं रात्रीचं हे तिथे लाईटिंग्स वगैरे. आणि मग आम्ही गेलो, तिथे मंदिर होतं कृष्णाचं. हे लोक गेले अर्धे लोक, कारण की मी नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून मी आतमध्ये नाही गेले, बाहेरच थांबले होते. आणि मग तिथे खूप गर्दी होती ॲक्च्युली, कारण की दुकानं स्टार्ट झाले. लास्ट इयर आम्ही आलो होतो तेव्हा खूप सारे दुकान होते, बट ह्या टाईम जरा शॉप्स कमी वाटले. कारण की आम्ही एकाला विचारलं, ते म्हटले काही शॉप्स काढलेत, पण ठीक आहे, जेवढे होते तेवढे आम्ही ट्राय केलं तिथे. आणि हे बेस्ट पार्ट होता रबडी. हे होतं गारुडा, हे होते चिप्स, हे होते कुनाफा, जिलेबी, असे खूप सारे तुम्हाला डिशेस दिसत असतील. आम्ही हे सगळे ट्राय केले. आणि जामून शॉट पण होते. तिकडे जिलेबी ॲक्च्युली खूप मोठी भेटते, आणि ॲक्च्युली ते जिलेबी. आणि मग आम्ही थोडं हे तुम्ही बघू शकता कोकोनटचा क्रश भेटत होता तिथे. मूग डाळ, हे मूग डाळ
हलवा वगैरे सगळं म्हणजे खूप व्हरायटी तिथे ॲक्च्युली. हे आपल्या इथे पण आपण महाराष्ट्रामध्ये हे मला असं स्वतः वाटतं की ट्राय करू शकतो असं. कारण की महाराष्ट्रात पण खूप असे डिशेस आहेत जे फेमस आहेत. आणि मग पावभाजीचं स्टॉल पण बघू शकता तुम्ही. आणि मग ॲक्च्युली आम्ही थकलो होतो खाऊन. एवढं सगळं फूड बघून कोणालाच जेवण जात नाही. सगळं आम्ही एक एकच घेतलेलं. आणि हे तुम्ही बघू शकता चाइल्डहूड मेमरीज आपल्या. बोरं वगैरे घेऊशी वाटत होतं बट आम्ही ऑलरेडी फुल होतो म्हणून आम्ही घेतलं नाही ॲक्च्युली ते. आणि मग तुम्ही पुढे बघू शकता आम्ही कोकोनट क्रश घेतला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल कसं त्यांनी कोकोनट क्रश केलं ते पुढच्या. आणि हे इथे कुल्फी फेमस आहे, गोल्ड कुल्फीवाले. हेही तुम्ही ट्राय करू शकता. आणि मग तुम्ही बघू शकता हे आम्ही कोकोनट क्रश घेतले, ते कशी बनवत आहेत कोकोनट क्रश. आणि मग आम्ही फायनली फिरून खूप थकलो होतो बट आम्ही स्टील एक्सप्लोअर केलं कारण की हे आम्हाला फुल कंप्लीट करायचं होतं एंडपर्यंत सराफा बाजार. आणि मग आम्ही जिलेबी रबडी घेतली, ती पण टेस्टी होती. मालपोहा होता, गाजरचा हलवा, बट आम्ही एवढं काही घेतलं नाही. बट आम्ही जिलेबी आणि रबडी घेतली होती. आणि तुम्ही बघू शकता ही जिलेबी नाही जिलेबा आहे. खूप म्हणजे टेस्टी आहे बट ती फिनिशच होत नाही एवढ्या 3-4 लोकांमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये टाकलं आहे कसे तळत आहेत हे लोक, खूप मोठी मोठी जिलेबी. आणि मग आम्ही केले पान ट्राय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मग प्रवीण भाऊजींनी फायरवालं पान केलं ट्राय आणि मी स्मोकवालं पान केलं. आणि तुम्ही बघू शकता एक सरप्राईज दिसला आम्हाला मध्येच रोडमध्ये. एक गल्लीमध्ये होतं हे असं म्हणून मी शूट करून घेतलं. आणि मग नेक्स्ट डे आम्ही उठलो, ब्रेकफास्ट केला, मग निघालो पुण्यासाठी. मस्त पॅकिंग वगैरे केली, बॅग्स वगैरे टाकल्या गाडीमध्ये आणि मग निघालो आम्ही. आणि जातानाच आम्हाला एक शॉप दिसला, आम्ही म्हटलं काहीतरी घेऊन जाऊया पुण्याला. आणि मग ओम नमकीनमध्ये आम्ही हे घेतलं, नमकीन्स घेतले आणि कचोऱ्याही घेतल्या रस्त्याने खायला. छान होतं हे प्याज की कचोरी. आणि हे आम्ही घेतलं फेणी घरच्यांसाठी. आणि हे होते नमकीन, जिथे सगळं म्हणजे वरती ठेवलं होतं ट्राय करायला, कारण की मोस्टली शॉप्समध्ये असं ठेवत नाही ट्राय करायला, पण यांनी खूप व्हरायटी ठेवली होती टेस्ट करून. तुम्ही बघू शकता इकडे खूप व्हरायटी होत्या नमकीन्सच्या. मग आम्हाला जे आवडलं आम्ही ते पॅक केलं आणि घेतलं. आणि मग यांचं काही खाण्याचं हे क्रेज संपत नव्हतं, यांनी परत तिथे बाहेर जिलेबी घेतली आणि तुम्ही बघू शकता. आणि मग यांनी जिलेबी झाल्यावरती परत आम्ही गाडीकडे गेलो तर परत यांनी कॉर्नचा किस घेतला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. काय आमचं खाण्याचं हे संपतच नव्हतं निघेपर्यंत. मग मी हे जस्ट व्हिडिओ काढून ठेवला आम्ही कुठल्या प्लेसला थांबलो होतो, म्हणजे नेक्स्ट टाईम गेल्यावरती डायरेक्ट इकडेच जायला, कारण की आम्ही ब्रेकफास्ट केला होता बट असं वाटलं की इथे येऊन करता. तर शिवायची तुम्ही ब्लॉगिंग बघू शकता, ऐकू शकता तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये. आता देड्या चालवत ते गाडी. काय काय केलं तुम्ही दिवस? कोणत्या देवाला? नीट नीट. तर आता आमची ट्रिप झाली आहे, आता आम्ही चाललोय पुण्याला. पेट्रोल पंपला आलतो आम्ही आणि आम्ही काल गेलतो. आणि मग तुम्ही गाणे ऐकू शकता. आम्ही थोडं टाइमपास करत आलो, सॉंग्स ऐकत. हे शिवायची कॉमेंट्री तुम्ही ऐकू शकता मध्येच. आणि मग आम्हाला ॲक्च्युली बोर झालं होतं म्हणून आम्ही गाणी लावलं होतं नाही का बॅकग्राऊंडमध्ये. हे यांचं आलं फेवरेट. आवाज करा. मग आळेफाट्याच्या इकडे आम्ही जाताना आम्हाला एक हॉटेल भेटलं, भुजबळ बंधू म्हणून. तिकडे आम्ही मस्त डिनर केलं आणि तिथे थोडं टाईमपास झाला, कारण की तिथे छोटंसं पप्पी होतं डॉगचं. आणि मग तिथे आम्ही त्याच्याशी टाईमपास केला. मला ॲक्च्युली पप्पीज खूप आवडतात छोटे डॉग्सचे. शिवायनी पण थोडी मस्ती केली त्याच्यासोबत. शिवायशी चांगला खेळत होता ॲक्च्युली तो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये.
नाही नाही उठू नाही उठू नाही. आदिबाई आणि जेवल्यानंतर तिथे एक शेकोटी होती. थोडं टाईमपास तिथे बसलो कारण की खूपच थंडी होती त्या दिवशी. मग त्यांनी इथे बाहेर अशी शेकोटी तयार केली होती. मग थोड्या वेळ बसले सगळे आणि मग निघालो घरच्यासाठी पान खाऊन. थँक्यू.